विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीनं विक्रमी यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू आहे। या चर्चेसोबतच महायुती राज्याच्या मंत्रिमंडळात गुजरात पॅटर्न राबवणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे गुजरात पॅटर्ननुसार महाराष्ट्रातही अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीच्या मंत्रिमंडळाचा गुजरात पॅटर्न। महायुती नव्या चेहऱ्यांना देणार संधी। नव्या मंत्रिमंडळाचा नवा चेहरा मोहरा। विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद यश मिळवल्यानंतर मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले। महायुतीच्या अनेक जुन्या नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र माजी मंत्र्यांपेक्षा इच्छुकांसाठी महायुतीतून एक आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे महायुती राज्याच्या मंत्रिमंडळात गुजरात पॅटर्न राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपने गुजरात सरकारमध्ये जुन्या जाणत्यांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती। महाराष्ट्रातही निवडून आलेल्या आमदारांपैकी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। एकूण मंत्र्यांपैकी बहुतेक मंत्रिपदावर युवा चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे। बहुतांश मंत्रिपदावर युवा चेहऱ्यांना संधी देण्यात येणार। 25 ते 28 नवे चेहरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसू शकतात। जातीय आणि प्रादेशिक समीकरण लक्षात घेत मंत्र्यांची निवड केली जाणार आहे। महाराष्ट्रात 60% जुन्या मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे। महायुतीच्या गुजरात पॅटर्नच्या चर्चेमुळे पहिल्यांदा मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदारांना मोठा आनंद झाल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीचे काही आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत। त्यानुसार भाजपचे कोण नवे चेहरे असतील त्यावर एक नजर टाकूया। नितेश राणे, प्रशांत बम, अभिमन्यू पवार, कृष्णा खोपडे, तुषार राठोड, मेघना बोर्डीकर, तानाजी मुटकुळे, माधुरी मिसाळ, रणधीर सावरकर, बंटी भांगडिया, प्रताप अडसर, प्रकाश भारसाकळे, राहुल कुल, महेश लांडगे, चित्रा वाघ, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेनेही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेत कोण नवे चेहरे असतील त्यावर एक नजर टाकूया। संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी कल्याणकर, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, प्रताप सरनाईक यांनाही संधी मिळू शकते। मला वाटतं आता जी काही सत्ता आलेली आहे या सत्तेमध्ये आमच्या सारख्यांना इतर अनेक जण आहेत त्यांनाही सुद्धा संधी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। मला वाटतं नवीन लोकांना जेव्हा संधी देतो ना त्या टायमाला त्यांना काम करण्यामध्ये थोडी उभारी असते। भाजप शासित राज्यांमध्येही मुख्यमंत्री पद असो किंवा मंत्रिमंडळ भाजपने नेहमीच धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं पाहायला मिळत आहे। गुजरातमध्ये राबवलेला पॅटर्न यशस्वी ठरलाय। त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गुजरात पॅटर्न राबवला तर अनेकांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।